हे गाईज आज आपण बनवणार आहे रवा उत्ताप्पा। त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया। 2 लोकांसाठी किंवा 3 लोकांसाठी उत्ताप्पे करण्यासाठी 1 वाटी रवा हा मी आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेला। तुम्ही जर दुपारच्या नाश्त्यासाठी बनवणार असाल तर 4 तास आधी असा रवा भिजत घाला। तो ताकामध्ये घाला, मी पाण्यामध्ये घातला आहे। हा आपला रवा भिजवून ठेवला आणि आता जितका रवा घेतला आहे त्याच्या पाव म्हणजे 1/4 पार्ट। जर 1 वाटी तुम्ही रवा घेतला असेल तर अर्धीच्या अर्धी 1/4 भाग असं आपण उडदाची डाळ भिजत घातली आहे। हे दोन्ही आदल्या दिवशी मी रात्री भिजत घातलेलं। हे सकाळी हे बघा अशी डाळ उडदाची पूर्णपणे फुगलेली आहे। ओव्हरनाईट हे भिजलेलं आहे। आता ही उडदाची डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेऊयात। मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आणि हे रव्यामध्ये मिक्स करायचे। थोडंसं पाणी घालून आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात आणि चवीपुरतं मीठ घालून त्याला थोडंसं हलवून बाजूला ठेवून देऊयात। हे बघा अशा पद्धतीने हे पीठ आपलं तयार झालं आहे। आता आपण यासाठी लागणारे टोमॅटो, कांदा, मिरची आणि कोथिंबीर हे सगळं चिरून घेऊयात आणि ते मिक्स करून ठेवूयात अशा पद्धतीने। इथे मी 1.5 टोमॅटो आणि 1 मीडियम साईजचे 1.5 टोमॅटो आणि मीडियम साईजचा 1 कांदा, 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर असं घेतलेलं आहे। अशा पद्धतीने चिरून झाले। हे सगळं आता आपण मिक्स करूया आणि एका छोट्या भांड्यात काढून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे उत्तप्प्यावर टाकताना व्यवस्थित सगळं पडेल। आता तवा थोडासा गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून पसरवून घेऊया। हा मी इथं साधाच तवा घेतला आहे, तुम्ही नॉनस्टिक घेऊ शकता। आता त्यावरती आपण जे मिश्रण करून ठेवलं होतं रव्याचं आणि उडदाच्या डाळीचं ते असं पसरवून घेऊया। इथं माझ्या घरी थोडासा पातळ उत्तप्पा आवडतो सगळ्यांना म्हणून पातळ केला। तुम्ही आणखी थोडासा जाडसर करू शकता, तसा जाडसरच छान लागतो। त्यावरती आपण जे कापून घेतलेले कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर ते पसरवून घेऊया आणि त्यावरती थोडंसं तेल सोडूया। हे बघा आता हा उत्तप्पा तयार आहे। हा असा पलटून पण भाजून घ्यायचा, म्हणजे दोन्ही साईडून भाजतं ते। हा भाजलेला आहे। पहिला उत्तप्पा हा माझा नैवेद्यासाठी मी काढून घेतला आहे। हे बघा, वा छान निघाला उत्तप्पा। आता आपण आपल्यासाठी पण बनवून घेऊयात। अशा पद्धतीने मी सगळे उत्तप्पे करून घेतले। तुम्ही पण नक्की घरी करून पहा। बाय।